नमस्कार। नीटची परीक्षा देशामध्ये आता नुकतीच घेण्यात आली। त्याचा निकाल लागला। निकालानंतर समोर आलं की प्रचंड मोठा घोटाळा नीटच्या परीक्षेमध्ये झालेला आहे। 24 लाख पोरांनी नीटची परीक्षा दिली आणि या परीक्षेमध्ये जो निकाल लागला त्यात सरकारने ज्या मुलांना उशिरा पेपर दिला त्यांना खैरातमध्ये 50, 60, 70 मार्कांची खैरात वाटली आणि त्यामधून त्या पोरांना देशामध्ये जवळपास 67 मुलांना 720 मार्क मिळालेले आहेत। यातल्या किती पोरांनी मेहनत करून घेतले आणि किती पोरांनी यातले मार्क हे ग्रेस मार्कावरती घेतले याचा मतलब कुठलाही खुलासा नीट परीक्षा घेणाऱ्या एनटीए या संस्थेने केलेला नाहीये। आणि म्हणून देशाचे डॉक्टर घडवणाऱ्या या परीक्षेत जो सावळा गोंधळ तयार झालाय त्यामुळं अनेक मेहनत करणाऱ्या, अभ्यास करणाऱ्या, इमानदारीनं या परीक्षेला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। आणि हे बनावट डॉक्टर, हे ग्रेस मार्क घेऊन आलेले डॉक्टर जर देशाच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये आले तर आरोग्य व्यवस्थेचं सुद्धा मोठं नुकसान करणार आहेत। आणि म्हणून ही परीक्षा पुन्हा नव्याने घेतल्या जावी, जे दोषी आहेत त्यांच्यावरती कार्यवाही केल्या जावी। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीमध्ये SITचं गठन करून दोषींवरती कारवाई करून जर चुका असतील तर या परीक्षेचं पुन्हा नव्यानं आयोजन केल्या जावं या मागणीसाठी युवक काँग्रेस, त्याचबरोबर PTA आणि CCTF या संघटनांच्या वतीनं आणि सर्व नांदेड जिल्ह्यातील क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने 14 जूनला सकाळी 9 वाजता एल्गार मोर्चाचं आयोजन नांदेडमध्ये करण्यात आलेलं आहे। मी या मोर्चाचा संयोजक या नात्यानं जिल्ह्यातील आणि जिल्ह्याच्या आजूबाजूच्या सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना ही विनंती करतो की तुमच्या पोरांचं भवितव्य धोक्यात आलेलं आहे। नीटची परीक्षा तुमचा पोरगा तब्बल 2 वर्ष अभ्यास करतोय, रात्रंदिवस मेहनत करतोय, पण त्याच्या अभ्यासाचं जर मोल ही परीक्षा देत नसेल तर पालकांना आणि विद्यार्थ्यांना रस्त्यावरती उतरावं लागेल। या देशाचा इतिहास राहिलेला आहे की अभ्यासासोबत युद्ध सुद्धा करावं लागतं आणि म्हणून पढाई आणि लढाई ही साथ आपल्या हक्क आणि अधिकारांसाठी करावी लागणार आहे। मला सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना नम्रतेची हात जोडून विनंती करतो या मोर्चाचा संयोजक या नात्यानं 14 जूनला सकाळी 9 वाजता या मोर्चामध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि आपल्या हक्क अधिकारासाठी, तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आणि मुलांनी स्वतःच्या भवितव्यासाठी या आंदोलनात यावं हे आव्हान करतोय। धन्यवाद।